चेंज झालेला आहे. बजेट विस्कळून आहे. सो तुमने यहाँ से वाटरफॉल है देखते क्या बोलो. नहीं यहाँ से 60 पहले किलोमीटर ओखला माताची. नहीं वकला हाँ वो श्रीनिवास ये है ये कौन सा क्या बोलो तलकोना वाटरफॉल्स. नहीं अभी नहीं, वो पहले ओखला माता जाएंगे. श्रीनिवास मंगापुरम फर्स्ट है. हाँ. श्रीनिवास मंगापुरम वकला माता. ओके सो फायनल झालेलं आहे की ओखला माता जे टेम्पल आहे जे बालाजीच्या आईचं आहे तिथं आपण जाणार आहे. त्या ठिकाणी एक मोठा डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये बालाजीचं असं कार्विंग आहे. पुरं कार्विंग म्हणजे ते नॅचरल कार्विंग आहे जिथं पूर्ण बालाजी कसल्या निद्रित म्हणतात त्याला, झोपल्याला निद्रित म्हणतात. त्याला चांगला शब्द काय आहे? पैसे मोजत निद्रित झोपले. ते वेगळं ते गोविंदा ते हे म्हणजे गोविंदा ते दिसतंय. उसके बाद में कौन सा टेम्पल है? श्रीनिवास मंगापुरम फर्स्ट है, फिर वकला माता, फिर पद्मावती, ओके. फिर गोविंदा स्वामी टेम्पल. श्रीनिवास वो किसका टेम्पल है? बालाजी का है. बालाजी वहाँ से ऊपर गया सो. ओके ओके, तो वो मेन टेम्पल है. हाँ एक बार टेम्पल देखे तो मैं कैसा आता कि भैया हमें इतने दिला आपको इतना टाइम आपको हमें एक बार भी देखना टेम्पल. ओके. अभी यहाँ से कितना टाइम लगेगा? यहाँ से करेक्ट से 20 ला दे 20 मिनिट. 20 मिनट्स. सो आम्ही पोचलोय डोंगरावरून खाली, जे तिरुमलावरून खाली पोचलोय. आपण सकाळी निघाय पाहिजे ना बोंबल. मैं फूड खाना का तो यहाँ सामने है होटल है प्योर वेज है. मैं खाते का तो यहाँ खाओ रोटी थांबवतो म्हणाले जेवणाला थांबवतो म्हणाले 5 मिनिटं जे आपण पर्यंत काय करणार आहे? व्यवस्थित दाबून गेले. रात्री दाबून जेवायचं आहे. पेरू खाल्लाय. पेरू आंबा मावा मावा लाडू काढा. सो योगेश साहेब नाही, आता आमचं प्लॅनिंग चेंज झालंय. आपण जायचं आहे बालाजीच्या आईच्या मंदिरला आणि त्याच्यानंतर मेन जे बालाजीचं मंदिर आहे तिथून बालाजी डोंगरावर गेलेलं आहे. आपण मेन मंदिरला जाणार आहे. त्याच्यानंतर मग बाकीचे 2 पद्मावती आणि गोविंदा. प्लॅनिंग चेंज झालं. सो मेन मंदिरला जायचं आहे आपल्याला. कसा सिंह पलीकडे कुठे आहे? ठीक आहे पलीकडे जो आहे. मंदिरचं नाव घेत नाही पण सांगतो. इम्प्रेस व्हायचे याच्या पण पडले ते काय या दिसाल मंदिर दिसणार. हां मंदिर नाही दिसत. मंदिर नाही दिसत, असं दिसतं इकडे. गाव कुठलं आहे? हे श्रीनिवासपुरम आहे. इथं बालाजी भगवान 6 महिने राहून परत वरती डोंगरावरती तिरुमलाला गेले. तर हे मेन त्यांचं जे निवासस्थान होतं ते इथं पहिला आलेले. त्याच्यानंतर मग डोंगरावरती जे तिरुमला आहे तिथं गेले. हे श्रीनिवासा नव्हे, हे श्रीनिवासा मंगापुरम ते हे ह्या गावाचं नाव आहे. जो हे जे मागे मंदिर दिसालंय इथं राहिलेले. त्यानंतर मग तिरुमलाला गेले. ये मंदिर का ये क्या है, मतलब मेन चीज़ क्या है? श्रीनिवास मंगापुरम ये बालाजी फर्स्ट यहाँ इधर आप गामा करने से आपको इधर ही खड़को सीधा वॉक करके ऊपर गए तो तिरुमला गए. तिरुमला वॉकिंग का रोड है वहाँ पे. हाँ इधर भी पैदल का रास्ता है इधर. हाँ. उधर एक रास्ता है. कहाँ हमारे टोल गेट है ना. हाँ उधर है. उधर से एक रास्ता इधर से एक्चुअल से भगवान गए से बालाजी गए से इधर से श्रीवारी पादालू लोग जाते हैं. हाँ डायरेक्ट टोकन से पूरा वो उधर का जो है ये इधर से चलते गए तो ऊपर
ऊपर से पहाड़ ऊपर जाते हैं कितना टाइम लगता है? यहाँ से 1.5 आवर पैदल जाने वास्ते का तो एकदम स्टेप्स ऐसा रहते हैं फुल हाइट रहते हैं कम स्टेप्स इधर से कम है, उधर से ज्यादा। उधर से ज़्यादा 3700 इधर आपको 2400 सेम टोकन देते इधर भी पहले जाते सेम टोकन देते टोकन देकर सेम 4 आवर्स दर्शन इधर भी गए थे इधर भी नेक्स्ट टाइम आए टाइम में इधर प्लान करो 6 आवर दर्शन हुआ उस 4 आवर्स मामूल से क्या करता क्राउड कम है तो वो क्राउड हिसाब इधर टोकन मिल सकता ऊपर से। सेम टोकन पहले भी टोकन मिलता नेक्स्ट टाइम प्लॅन करो. सो नेक्स्ट टाइम आमचं प्लॅन आहे की इथूनच चालू करायचं. लेट्स सी नेक्स्ट इयर 2026. So, विषय झाला असा की आम्ही जेव्हापासून ट्रिप स्टार्ट केलो आहे तेव्हापासून पॉझिटिव्ह गोष्टीच झाल्या आहेत. आणि मेन म्हणजे स्टार्ट कुठनं झाली की आपलं तिकीट होतं स्लीपरचं ते मिळालं AC मध्ये. त्यानंतर रूम्स मिळाले टाईममध्ये. दर्शन झालं व्यवस्थित. जे लास्ट इयरप्रमाणे झालेलं त्याच्यापेक्षा व्यवस्थित दर्शन झालं आहे. आणि मागच्या वर्षी आम्ही हे सगळं बघितलं नव्हतो जे आता इन्फॉर्मेशन मिळाले बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळाले. सो आता आपण चाललो आहे बालाजीच्या आईच्या मंदिरला जे ओकला माता आहे. आता पुढं कुठं दिसतंय 80 रुपये लिटर 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 हां किंवा 1 लिटर झालं थांबू ना काय नाही इथं थांबव इथं इथं आहे बघा थांबू भाई 200 ml वो नारियल के पास 1 मिनट रुक नारियल के पास. हाँ ये नारियल वाला है ना. नहीं नहीं ये नारियल वाला कोकोनट हसा में बघा मत का है ना. ओके उधर मिलता है आंबे विकाले. माझं प्रोसेस झालं तुझं इंटिमेट केलं चला चलिए. आता पुढे गेलं की नाही वरनं ते व्यवस्थित हे होतं बघा. सो मेन व्ह्यू आहे हे. त्यानंतर आपण आता चाललोय मंदिरकडे बालाजींच्या मंदिर. बारीक बारीक सकाळी शॉपिंगला गेलो आपला बरं म्हणजे जरासं सगळेजण थकलेले पण रात्री आलो आम्ही 3 वाजले झोपायला. पाय दुखायला लागले दुखायला पण झाले हां तो थकलेले पण बरेच. त्यामुळे जे झालं आहे आत्तापर्यंतचं प्लॅनिंग ते व्यवस्थित झालं आहे अगदी पद्धतशीर. नेक्स्ट टाईम पण व्यवस्थित प्लॅन करून अपडेट करूया. काय ह्या मालकाचा व्हिडिओ घेतलाय त्यात सापडलेला नंबर घेतला. होय. आणि यांचं जे डिटेल्स आहे भारी आहे माणूस त्यांचं देतो कॅप्शनमध्ये. यांना आल्यावर कॉन्टॅक्ट करा यांना. बरंचसं हेच बघा कॉन्टॅक्ट नंबर बोला. कौन सा मेरा आपका हां कॉन्टॅक्ट नंबर बोल दो आपका. 7013757373. ओके नाम चांद. ओके यांना आल्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. भारी माणूस आहे एकदम. गाडी 1 नंबर आहे आणि सर्विस पण तशी आहे. सो यू कॅन कॉन्टॅक्ट हिम. आपल्याला तिथे असं अकला माता टेम्पलच्या कमानीतून एंट्री केला होता. बऱ्यापैकी डेव्हलप झालं इथं पण. आम्ही कधी आलो नाही फर्स्ट टाईमच आलो सगळेजण. कारण का त्यांच्याकडे पैसे ताकद जास्त झाली आणि पूर्ण तिरुपती आंध्र प्रदेश चालवू शकते तेवढं त्यांच्याकडे पैसे ह्याच्याकडे. जरा अंधार आल्यामुळे मंदिरचं खरं स्कल्पचर जे स्ट्रक्चर आहे ते पद्धतशीर दिसावं. आपण आता आलोय ओकला माताच्या मंदिरमध्ये जे बालाजीच्या मम्मीचं मंदिर आहे. हां त्यांच्या आईचं मंदिर आहे. आणि तिथं आपण 8 वाजता रात्री 8ला कुठली बेळगावने निघाली ट्रेन. अरे ते म्हणत नाही भावा मी. तिरुपतीतनं मिरजला जाणारी ट्रेन ही बेळगावमध्ये किती जाते
4 वाजता. 1 मिनिट हां. 5ला पाटे 5 आत्ता बेळगावला 5ला असते. अरे आज रात्री 10ची ट्रेन म्हणते मला मी राजे आणि 1ला सांगली. जे व्ह्यू आहे क्लास व्ह्यू आहे. इथून क्लिअर व्ह्यू आहे पूर्ण. जे फोटोशूट बऱ्यापैकी इथं मस्त होतं. आम्ही आलो आहे, पोचलो आता मंदिरमध्ये एंटर करतो. एवढी आम्ही मंदिरं बघितलो जी तिरुपतीच्या याच्यातले आहेत, काय म्हणतात फॅमिली जे क्षेत्रातले आहेत. ते सगळ्या मंदिरचं स्ट्रक्चर जे आहे सेम आहे. जे पद्मावतीचं आहे ते पण सेम आहे, गोविंदाचं ते पण सेम आहे, जे ओकलामाताचं मंदिर आहे ते पण स्ट्रक्चर सेम आहे. तर इथल्या मंदिरची खासियत अशी आहे की हे जे स्ट्रक्चर आहे हे पूर्ण असं सगळं पूर्ण सेमच असते. कळस असा असतो, बाकीचं स्ट्रक्चर असं असते. जे मंदिरचं इंटिरियर आहे ते पण असं, जे मंदिरमध्ये जातो की आतनं जे इंटिरियर त्याने ठेवलेत, पण जे लेवलला त्यांनी सगळेजण ह्याला काय म्हणतात डेव्हलप केलेत किंवा ही आमची हिस्टॉरिक वाचवलेत आणि त्याला चांगलं प्रोटेक्ट करतात, ते हिंदू धर्मासाठी बेस्ट आहे, अभिमानाचं आहे. ते समाधान वेगळं मिळते झालं की मंदिराला पण नेहमी बालाजीचं दर्शन करून येतोय. हे पण आवर्जून बघण्यासारखं आहे. बालाजींच्या माताजींचं मंदिर आहे हे. आणि आम्ही दुसरं एक टेम्पल पण बघितलं, त्याचं नाव काय होतं आपण खाली बघितलं, जे बालाजीचं व्यंकटेश्वर स्वामी टेम्पल. व्यंकटेश्वर स्वामी टेम्पल, म्हणजे जिथे बालाजी स्वामींनी 6 महिने सहवास केला, त्यांचा वास होता तिथं. त्यानंतर ते परत वरती डोंगरावरती गेले. तिरुमलाला गेले. ही माहिती आम्हाला नवीन पहिल्यांदा कळाली यावेळी. मग आम्ही हे सगळं टेम्पल करतोय, मस्त वाटतंय सगळं. ह्या ट्रिपमध्ये बऱ्यापैकी गोष्टी नवीन कळाल्या, इन्फॉर्मेशन बऱ्याच मिळाल्या, कुठं काय आहे कसं काय आहे. जे आम्ही नेक्स्ट ट्रिपमध्ये टाइम वेस्ट आमचा होणार नाही, आम्ही पटापट त्या हिशोबाने प्लॅन करू शकतो. चांगला गाईड घेऊन एखादं इथं फिरलं भरपूर, म्हणजे आपण टेम्पल करू शकतो कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चात. व्यवस्थित सगळं चांगलं मन समाधान होईल असं दर्शन होऊ शकतं. अगदी जेव्हा आपला उद्देश आहे तो 100% पण साध्य करू शकतो. आणि माझं असं म्हणणं आहे की वर्षातून आपण एक वेळ काढून, एक आठवडाभर वेळ काढून, एक आठवडाभर किंवा 3-4 दिवस वेळ काढून हे इथं यावं माणसाने. जे इथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती हॅट्स ऑफ लेवलची आहे. जे समाधान आहे ते निसर्ग सौंदर्य तर बघण्यासारखं आहे, अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे. आणि हा अनुभव परत लाईफमध्ये भेटेल नाही भेटेल असं म्हणजे वाटतं. एकदा बघायला आलं की परत यावं असं एवढं छान आहे सगळं. आम्ही परत यायची इच्छा देवाजवळ मागतो. इथं दरवर्षी यायला मिळू द्या आम्हाला. इथं एवढं छान मन प्रसन्न होतं इथं सगळ्या गोष्टी. सो एक मनात पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि इथून गेल्यानंतर ते असते. ही एनर्जी आज मिळाली ना ती बॅटरी चार्ज सारखं कंटिन्यू एक वर्षभर तरी बॅकअप देणार आहे आपल्याला. हा उद्देश म्हणून पुढच्या वर्षी यायचा हा बॅकअप घेण्यासाठी. होय. सो भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी. आणि ह्या टाईमला जे आलो आहे, जे बालाजीचं दर्शन झालं आहे ते मागच्या वेळेपेक्षा एकदम 100% लेवल जास्ती म्हणजे बेटर झालं आहे. कारण ह्या टाईमला जे बघितलं बालाजीची मूर्ती पूर्ण जी आहे, जी हाईट मला वाटतं 8-9 फुटाची मूर्ती आहे ती आज काल कळाली की तिची हाईट एवढी आहे. जे पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे ते आज कळलं. आणि आज जे आपण जुन्या मंदिरला गेलेलो त्या मंदिरमध्ये तर आपण भरपूर टाइम स्पेंड केलेला आहे. किती वेळ तुम्ही दर्शन घेताय तर टाइम लिमिट नाही. तुम्ही 20 मिनिटं 25 मिनिटं सुद्धा थांबून व्यवस्थित मन प्रसन्न होईपर्यंत जेवढं तुम्हाला दर्शन घ्यायचं तेवढं घेऊ शकता. म्हणजे तिथं 6 महिने बालाजीने वास केला तिथं. ती जागा होती, ती मूर्ती आहे तिथं, सेम बालाजीची मूर्ती दिसते तशी दिसते. अगदी छान मन प्रसन्न आहे. गर्दी कमी असते तिथं, जास्त माहिती नाही आहे लोकांना तिथलं. छान आहे अगदी.
आमचे एक ड्रायव्हर भेटलेत आम्हाला जे कॅब घेऊन आलेत आमच्याबरोबर. त्यांनी आम्हाला इथं सांगितलं की इथं आला तर इथं येऊन पण जायचं, जे बालाजीचं माताजीचं मंदिर आहे. आपण इथं आलो आहे तर ते स्वतः कास्टनं कुठले ते जरासं हां मोमेडियन टाईप आहेत त्यांनी, टाईप आहे, पण त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. बऱ्यापैकी माहिती आहे आणि इथल्या लोकेशन चांगली माहिती आहे. आम्ही ब्लॉगमध्ये त्यांची माहिती देऊच तुम्हाला. हां त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, कॅबचा गाडी नंबर वगैरे सगळं तुम्हाला देईल. हां तर त्याला बऱ्यापैकी त्यानं आम्हाला बऱ्यापैकी सांगितलं इथं असं आहे, इथं असं आहे. आणि अजून आता आम्हाला वाटतंय आणि येताना मी बालाजीचं डोंगरातली मूर्ती सुद्धा बघितली. म्हणजे जो डोंगर आहे बालाजीचा त्याची प्रतिकृती सुद्धा दिसते तिथं. बालाजी झोपलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. असं दर्शन आहे. जो ब्लॉगमध्ये रोहितनं केला असेल ते ॲड करणार, ते ॲड करतो. सो ही ट्रिप जी झाली अजून संपली नाही आहे, आता आज दुसरा दिवस आहे. सो मला वाटतं एक 3 पार्ट होतील या ट्रिपचे. व्लॉगचे 3 पार्ट होणार आहेत, कारण एवढा मोठा व्लॉग 2 तासाचे डिवायडेशन करायला लागणार त्याला. पण बऱ्यापैकी आम्हाला स्टार्ट टू एंड जे ट्रिप स्टार्ट झाले तेव्हापासून बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळत गेलेत. जिथं आम्ही कुठं अडकलो नाही की रूम मिळाला नाही, हे नाही, ते नाही, दर्शन लेट झालं, हे ते लेट, काही नाही. सगळेच एकदम प्रॉपर आहेत. आणि आता आपण चाललो आहे चेन्नईला. आता ह्याच्यानंतर पद्मावतीच्या देऊळ, नंतर मग चेन्नई. तर इथं हे मंदिर आहे. मंदिरच्या जस्ट ऑपोजिट तुम्हाला बालाजींची मूर्ती इथं दिसेल, जी डोंगरात आहे ती नॅचरली. चलो टू द नेक्स्ट टेम्पल, बिकॉज लेट व्हायला आता भरपूर. काय घेणार अन्ना देव मासा. तर हा आपला गाडी नंबर आहे, ही गाडी आहे. गाडीवर बघून या. राजाची घेऊन आणि रण निघाले रे, जय भवानी. मागचे झोपले काय? पद्मावतीच्या मंदिरमध्ये. मंदिर बंद व्हायला फक्त 15 मिनटं उरलेत. 6 ते 7 मंदिर बंद असते पालखीसाठी. सो फटाफट दर्शन करायचं आहे. दिस इज पद्मावती. सो आमचं दर्शन झालं आहे पद्मावतीचं. 7:30 वाजलेत. आता याच्यानंतर आम्ही जाणार गोविंदा मंदिर, जे आमचं लास्ट पॉईंट असणार आहे तिरुपतीमधलं. शॉपिंग बिपिंग जोरात झाली. उद्या जाणार का करायला? तो आमचं लास्ट पॉईंट असणार आहे तिरुपतीमधलं. त्यानंतर आमची ट्रेन आहे 4 वाजता. तोपर्यंत कुठेतरी रेस्ट हाऊस. गुड मॉर्निंग गाइस, दिस इज डे 3. आम्ही पोचलो चेन्नईला 10 वाजता. आता इथून आपली ट्रेन आहे संध्याकाळी 7 वाजता. सो आपल्याकडे जरा टाईम आहे. आज जरा बीच वगैरे जायचं प्लॅन आहे. आणि तर कुठं आसपास काय अजून आहेत मंदिर वगैरे आहेत किंवा काय बघण्यासारखं आहे तर
ते जरा बघून घ्यायचं म्हणजे फिरून घ्यायचं आहे. सगळी चालले आहे. चेन्नईला पोचलो 11 वाजता. सगळं रूम सगळं घेऊन लॉकर बिकर सगळं घेऊपर्यंत झाले आमचे 1 वाजलेत. आता आपण लोकल चेन्नई लोकलमध्ये चाललो आहे बीचला, मरीना बीचला. चांगल्यामध्ये सांगतो आता इथे लोकल पब्लिक आहे. लोकल पब्लिक योगेश साहेब परेड साहेब जरा गायडन्स घ्यालेत कसं कसं जायचं काय काय जायचं म्हणून बघूया. ऑलबोनची काढून ठेवा दुपारनंतर तुम्हाला वेळ असेल तेव्हा. आम्ही आलो आहे मरीना बीचला चेन्नईमध्ये आणि लेट झाला आम्हाला थोडा यायला कारण रूमचा प्लॅनिंग होतं पण रूम आम्ही घेतलेलं नाही आहे कारण रूमचे रेट्स भरपूर आहेत चेन्नईमध्ये की फक्त 5 तासाला 2000 3000 असे रेट्स आहेत. सो आम्ही आलो इथं बीचवरती चेन्नईवर कारण आपल्याकडे आहेत अजून 5-6 तास आहेत रामेश्वरमच्या ट्रेनला. मग आम्ही आलो इथं टाईमपास करायला असंच कारण मी भरपूर वेळा चेन्नईला आलो आहे. बीच बघितलो नाही मी अजून चेन्नईचं जे मरीना बीच आहे ते मग बघायचं म्हटलं जर एक्सप्लोअर करायचं ते काय आहे विषय बघायचं. सगळेजण गेलेत पुढे जेवायला बसलेत बहुतेक. त्यानंतर आपली ट्रेन आहे आता रामेश्वरमची 7 वाजता. मग त्यानंतर आपली जर्नी आहे 12 तासाची. 7ची ट्रेन पोचणार सकाळी 7 वाजता. तिथून पुढे रामेश्वरम दर्शन. चेन्नई स्टेडियम आणि ही आमची चालली आहे क्रिकेट टीम सांगली. ओ कपिल देव पिच रिपोर्टर IPLचे दोन्ही पिच रिपोर्टर मैदानमध्ये उतरण्यास अयो सेवाग गणलेला विरोध सेवाग गणलेला विरोध सेवाग एवढे बुनी किती मोठा बुद्धी धरून झोपल्या आतापासून प्रॅक्टिस करायला. सेवागचं बोट निघालं बाबा एवढं जवळ नाही अरे बाळांनो का गाठ मारणार नाहीत मला असं वाटतं. सगळ्यात वरच्या देवाचं नाव आहे टॉप देव. चलो इग्नोर चेन्नई इग्नोर डायरेक्ट रामेश्वरम. वेलकम सर. वेलकम सर. हा चला हा इकडेच